बाप्पा गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश कदम बिटूर कोकणी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सह्याद्रीच्या कुशीमधून आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, खूप दिवसानंतर आज भेटतोय आणि आज आलो आहे मी हरिश्चंद्रगडावरती आणि तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी आज पाहायला येणार आहे. पाऊस खूप आहे, तुम्हाला दिसू शकेल. तर आता जस्ट मी ह्या मोबाईलच्या कवरमधून आता मोबाईल बाहेर काढला आहे आणि आता शूट करतो आहे. तर फुल धमाल येते. आम्ही बाईकवरूनच आलो आहे. तर पावसामुळे थोडा त्रास पण झाला आहे, पण ट्रेक तर करायचा आहे आणि संध्याकाळी बघू, स्टे करू इकडे आणि मग दुसऱ्या दिवशी उद्या रविवार आहे तर उद्या मग आम्ही इथून निघणार आहोत. तर हरिश्चंद्रगडाची मित्रांनो पार्श्वभूमी काय आहे ती तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. 1747 ते 1748मध्ये मुघलांकडून मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला होता. त्याच्यानंतर मग इंग्रज मराठा युद्ध 3 युद्ध झाली, तुम्हाला माहिती असेल. 1775 ते 1782, 1803 ते 1805 आणि 5 नोव्हेंबर 1817 खडकीची लढाई. आणि हे पहिली लढाई आपण जिंकलो. तर त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचा पराभव झाला आणि मग हे इंग्रजांची सत्ता मग आपल्या भारतामध्ये आली आणि त्याच्यामुळे मग 1817ला पुन्हा हा किल्ला कोणाकडे गेला तर इंग्रजांकडे गेला, अशी याची पार्श्वभूमी. आणि हा आहे अहमदनगरमध्ये. उंचीला 4000 फूट इतका उंच असेलच. बाकीचे सर्व डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकले, तर ती तुम्ही पाहून घ्या. आणि चला तर आता थोडाफार एन्जॉय करूया. तिकडे सर्व मित्र आहेत जे आता आपल्यासोबत आले बाईकवरून. तर बाईकची सुद्धा थोडीफार शूट आहे, त्याचा सेपरेट मी व्लॉग करेनच. तर चला तर मित्रांनो सुरू करूया आता बाकीच्या गोष्टी पाहायला. वाव, आणि असं हे विराट दृश्य आपल्याला दिसतंय. मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. एक छोटीशी नदी आहे आणि त्याच्यावरती बघा मस्त एन्जॉय करतात. पण जास्त जर पाणी वगैरे आलं ना तर मग अशीच लोक मग वाहून सुद्धा जातात. तर स्वतःची काळजी स्वतः घ्या आणि पुढचा प्रवास तुम्ही काळजीपूर्वक करा, की जेणेकरून आपल्यामुळे आपल्या घरच्यांना कोणता त्रास होऊ नये. आणि आपण ज्या ठिकाणी जातो ना तर त्या जागेचं नाव खराब होऊ नये एवढी दक्षता पाळा तुम्ही बस. हरिश्चंद्र मंदिर. तर मित्रांनो इथून आपल्याला आता पुढं जायचं आहे आणि हरिश्चंद्र मंदिरमध्ये जाऊन आपण दर्शन घेणार आहोत. तर महाराष्ट्राचा विचार केला ना मित्रांनो तर अनेक घराणे आपल्या महाराष्ट्रामध्ये झाले. जसं की महाराष्ट्रामध्ये पैठणला सातवणांची राजधानी होती. चोल घराणं, त्याच्यानंतर यादव घराणे आणि आपण बरेच साम्राज्य वगैरे, मौर्य साम्राज्य वगैरे पाहिलं असेल. तर या 10व्या-11व्या शतकात बांधलेलं हे मंदिर आहे जे हरिश्चंद्राचं मंदिर आहे. ते सुद्धा आज तुम्हाला पाहता येणार आहे. कोकण कड्याकडे मित्रांनो जायला टाईम जर मिळाला तर नक्की जाऊ. आत्ताच 12 वाजलेत तर त्याच्यामुळे वाटत नाही की आपण एवढ्या वेळेमध्ये पोचू. का आशिष काय बोलतो, कोकण कड्यावर जाऊ का आपण? हा, ताकद आहे का तुझ्यात? मस्त वाटतंय एकदम. मोबाईल भिजलाय, होप की पुढे काय होऊ नये. हा एक नवीन मित्र आलाय यावेळेस. भाईचा कोण लागतो तू? मित्र. अच्छा, कामावरचा मित्र आहे. आणि बाकीचे लोक पुढे गेलेत. मस्त वाटतं. आता भिजलं पूर्ण. बॅगमध्ये पॉवर बँक वगैरे आहे, ते पण भिजलं असेलच. बघू आता चेंजिंगसाठी रूम जेव्हा घेऊ ना तेव्हाच याच्याबद्दल आता काय
झालं ते पाहता येणार आहे. बघूया एक्झॅक्ट काय पाहायला मिळणार आहे. हां बस तुम्ही हीच कामं करा रे. वा मानली तुम्हाला. नाही हरिश्चंद्राचं मंदिर आहे मित्रांनो या साईडला. आणि समोरच शंकराची पिंडी वगैरे. चला आता आतमध्ये जाऊया आपण आणि हे दृश्य तुम्हाला मी दाखवतो एक्झॅक्ट काय आहे. चला मित्रांनो आता आपण जाणार आहोत. पुढे काही पॉईंट्स आहेत ते आता आपण पाहणार आहोत. आणि मस्त पाऊस आहे आता बघा. आणि इथूनच या साईडला तुम्हाला दिसेल हे मंदिर आहे हरिश्चंद्राचं. आणि इथूनच एक छोटासा पाण्याचा प्रवाह गेले कुठे रे. काही मंडळी गेली सुद्धा पुढे. वा अंग पूर्ण भिजलं. भाऊ काय थांबायचं नाव नाही घेत आहे. चला फायनली चान्स मिळाला आहे आता. बघू आता असला ना तिकडे अमय आणि भाई वगैरे गेलाय बघा. आता हार वगैरे आणला होता ना तर तो आता अर्पण करतील आणि मग नमस्कार करून येतो. आता इकडे भाई यायला सुरुवात केला ना भाईने. अमय अजून तिकडेच आहे.
काही अवशेष ना आता कालांतराने तुटत निघालेत बघा. तो त्या साईडचा खांब आहे ना, तर तो आता तुटलेला आहे. 10व्या शतकातील हे मंदिर आहे मित्रांनो. There was once a day that I would pray for you. I'd go and misbehave just so